नवी मुंबईतली देशातली पहिली महिला तेजस्विनी बस सेवा नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाली आहे। या बस सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे बसची चालक आणि वाहक या दोन्ही जबाबदाऱ्या महिलांवर आहेत। महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या बस सेवेतील महिला चालकांना वेतन देताना मात्र भेदभाव केला जातो आणि त्यामुळे या तेजस्विनींना न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय। महिला दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत आज मोठ्या दिमाखात तेजस्विनी महिला बस सेवा दाखल झाली। या बस सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे चालक आणि वाहक केवळ महिलाच असणार आहेत। त्यामुळेच अशा प्रकारची सार्वजनिक बस सेवा देणारी नवी मुंबई महापालिका ही देशातली पहिली महापालिका ठरली आहे। एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेनं हे पाऊल उचललं असलं तरी महिला चालकांना दिल्या जाणाऱ्या वेतनात मात्र भेदभाव केला जात असल्याचं उघड झालंय। महापालिकेनं बस चालक महिलांना 18,000 वेतन देण्याचं आश्वासन दिलं, मात्र प्रत्यक्षात त्यांना केवळ 13,000 वेतन दिलं जातंय। एवढंच नाही तर महिन्याच्या 4 हक्काच्या सुट्ट्यांचा पगारही दिला जात नाहीये। तेजस्विनी बस सेवेअंतर्गत 10 बसेससाठी 26 महिला चालकांची आवश्यकता असताना केवळ 2 महिला चालकांची भरती करण्यात आली आहे। त्यामुळे उर्वरित बस या पुरुष चालकांमार्फत चालवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे। या ठिकाणी जी सुरुवात आहे, सुरुवातीच्या कालखंडात त्या ठिकाणी पाहूया आणि त्याच्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये ठोक मानधन त्यांना मिळेल अशा पद्धतीनं प्रशासनाला सूचित करण्यात येईल। नवी मुंबई महापालिकेच्या या आडमुठ्या धोरणामुळे तेजस्विनी महिला बस सेवेच्या मूळ उद्देशालाच तिलांजली देण्यात आली आहे। समाजाच्या सर्व क्षेत्रावर आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना आजही दुय्यम स्थान दिलं जात असून नवी मुंबई महापालिका या पुरुषी मानसिकतेतून कधी बाहेर येणार हाच खरा प्रश्न आहे। याच परिवहन सेवेमध्ये पुरुषांना 18,000 रुपये पगार आणि महिलांना मात्र 13,000 रुपये पगार, कशा पद्धतीने महिलांची या महापालिकेकडून चेष्टा केली जाते। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।